माझी भक्ती ते ऐकती माझी कीर्ती माझे राम नाम उच्चारती भो बंधन पंक्ती रेची देना. अरे ग्रंथ आणि शास्त्र हे कशासाठी काढल्यात? हा देह खोटा आहे, दिसणारा संसार समुदाय सर्व खोटा आहे, नाती खोटे आहेत. तुम्हाला आत्मस्वरूपात यावा लागल आणि मग सुखी होत चाल. त्यासाठी ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणजे काय? टाइमपास नाही, पारायण टाइमपास नाही. तुमची पाकिट टाइमपास असतात. लोकाला ज्ञान सांगता ते टाइमपास आहे, पण ज्ञान घेणं ही मोक्ष स्थिती आहे. त्याला आत्मरूप म्हणतात. अक्षय सुख प्राप्त करण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं. सद्गुरूकडे नाम घेतल्याच्या नंतर त्यांनी जप केला शिष्य तर गुरुला ओळखू शकतो. आत्मतत्व त्याला सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर स्वस्वरूपाची ओळख होती. तेव्हा ते गुरुला ओळखता येतं. जशी मुलगी आईला ओळखू शकत नाही, तिचा विवाह झाल्याच्या नंतर तिला मूल झाल्याच्या नंतर तिला ऐकते. शिष्याचं आणि गुरुचं तसंच नातं आहे. नवरा बायकोचं ही तीसच नातं आहे. दोघांचा संबंध होतो, तिसऱ्याचा जन्म होतो. तिसऱ्याचा जन्म होतो म्हणजे कोण आहे? अरे तुमच्या मध्ये आत्मतत्व आहे. ही गुरुकडे गेल्याच्या नंतर कळल्याच्या नंतर बायको आणि नवरा दोन्ही एकच आहेत आत्मतत्वाने. नव्हे ही जग एकच आहे, याला भेद नाही. जन करती माझी भक्ती नाही कती ती माझी कीर्ती हे माझे राम नाम उच्चाराती पंक्ती रे छेदक. अक्षर माझी भक्ती करत नाही, माझे गुणांवर ऐकत नाहीत, मात्र संसाराच्या फेऱ्यात अडकले. तोच माझे राम नाम उच्चारित नाही. त्याने किती दगड धुतली आणि दगडाच्या देवाचे त्याने संपूर्ण जरी घर बांधलं त्यात जरी बसला तर त्याला कसलंही फळ प्राप्त होणार नाही. ज्याचे निशार्थ दिसल्या मुख हरपे कोटी जन्माचे दुःख त्रिक माया रिक धन्य त्रिमुख हरीचे. कृष्णाचं मुख चित्ताला आणि मनाला आवडतं, म्हणूनच भक्ती श्रेष्ठ आहे. स्त्रीपेक्षा श्रीकृष्ण सुंदर आहे, म्हणून तिथं मन मोहलं होतं गवळणीचे. आणि आता मनुष्याची स्थिती तशीच झाली पाहिजे. रामकृष्ण.